आज सकाळी चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक मधुकर साळे यांना एक इन्फॉर्मेशन मिळालेली होती की एक इसम सुमसाळे बाजूकडून चोपडा शहरामध्ये मोटारसायकलवर गांजा घेऊन होता. मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यांनी तो ट्रॅप लावला. MSW कॉलेजजवळ ती संशयित मोटारसायकल अडवली आणि तपासणी केली. मोटारसायकलला पाठी मारली. एका प्लास्टिकच्या मोठ्या गोणीमध्ये गांजा आढळला. साधारणपणे 10 किलो 600 ग्रॅम गांजा तो मिळालेला आहे. 2,30,000 रुपये त्याची किंमत आहे. तो गांजा आणि मोटारसायकल जप्त केलेली आहे. आरोपीला ताब्यात घ्यायचे नाही, त्याला अटक केलेली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे NDPS ऍक्ट प्रमाणे. आता त्याला कोर्टात आज हजर करून त्याचा PCR घेऊन गांजा कुठून आणला, कुठं घेऊन जात होता त्याच्याबद्दल तपास करण्यात येत आहे. आरोपीचं नाव आहे कालसिंग बारेना महादेव, शिरपूर या ठिकाणचा राहणार आहे. आरोपीचं असं म्हणणं आहे की चोपड्यामध्ये त्याला डिलिव्हरी द्यायची होती. जळगावचा व्यक्ती होता, तो इथून गांजा घेऊन पुढे जाणार होता.